ठीक आहे मित्रांनो, तर आजचं आपलं सेकंड लेक्चर. या लेक्चर्समध्ये आपण काही बेसिक्स इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार आहोत. तर मित्रांनो, जसं मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला बोललो होतो की आपण टाईप टू टाईप एक्झाम्पल बघणार आहे. तर त्यातला आपला आज फर्स्ट टाईप आहे इनडेफिनाईट इंटिग्रेशन, म्हणजे त्यात आपण बघणार आहोत सिम्पल इंटिग्रेशन. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक म्हणजे टाईप असेल टाईप नंबर 1. टाईप नंबर 1 असेल मित्रांनो आपला सिंपल इंटिग्रेशन. काय असेल मित्रांनो? सिंपल इंटिग्रेशन. तर आज आपण काही बेसिक सिंपल्स इंटिग्रेशन काय करणार आहोत या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर आपण पहिले एक्झाम्पल घेऊ मित्रांनो. पहिले एक्झाम्पल आहे मित्रांनो आपलं फर्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन x⁹ dx. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं, इंटिग्रेशन x⁹ dx. ठीक आहे, तर या इंटिग्रेशनला आपण कसं सॉल्व्ह करणार पहिले ते ठीक आहे. तर फर्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल राईट करणार, पुन्हा एक वेळेस काय लिहून घ्या, इक्वेशन लिहून घ्यायचे तुम्ही, म्हणजे की इंटिग्रेशन x⁹ dx. तर बघा मित्रांनो, हे आहे तुमचं i इज इक्वल टू इंटिग्रेशन इज इक्वल टू समथिंग. हे इंटिग्रेशन आहे. जर मित्रांनो आपण याला बघितलं तर हे सिंपल इंटिग्रेशन आहे एकदम. या ठिकाणी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? ही टर्म आहे x⁹n च्या फॉर्म मध्ये. x आहे आणि n तुमचा कोण आहे? 9 आहे. तर आपल्याला तुम्हाला माहिती असेल की इंटिग्रेशन x⁹n काय असतो मित्रांनो? x⁴n+1 अपॉन n+1+c. हे फॉर्म्युला कोणाचा आहे? इंटिग्रेशन x⁴n. आपण हे प्रिव्हियस लेक्चर मध्ये मी तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज रीडिंग शिकवले होते, त्यातला हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. एक वेळेस परत जाऊन प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये चेकआउट करू शकता. ठीक आहे, तर आपल्याला काही नाही मित्रांनो, हा फॉर्म्युला डायरेक्टली इथे काय करायचा आहे? अप्लाय करायचा आहे. सो ज्यावेळेस पण आपण इंटिग्रेशन निघून जाणार त्या टायमाला आपल्याला काय लावायचं आहे? कॉन्स्टंट लावायचा आहे. तो सिमिलरली इथे आपण कसं लिहू शकतो मग? i इज इक्वल टू x⁴n. काय मित्रांनो, या ठिकाणी n आहे तुमचा, या ठिकाणी 9. n काय आहे? 9. तर एक्झाम्पल काय होणार इथे? x⁴ या फॉर्म्युल्यानुसार आपण इथे ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुटअप करणार. तर आपली राईट हँड साइड आपण लिहिणार 9+1 डिवायडेड बाय 9+1 c. आपण याला अजून फर्दर कसं लिहू शकतो मित्रांनो? i इज इक्वल टू, हे लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा पण इंटिग्रेशन सॉल्व्ह होऊन जाणार, इंटिग्रेशनचा सिम्बॉल निघून जाणार, त्या ठिकाणी काय येणार? कॉन्स्टंट, ॲज पर द डेफिनेशन ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रेशन. देन फायनली इथे आपण काय लिहिणार? x⁻10. 9+1 10 डिवायडेड बाय 10+c. हे फायनल आन्सर असेल मित्रांनो तुमचं या सिंपल इंटिग्रेशनचं. ठीक आहे, तर हे एक ॲज अ तुमचं बेसिक एक्झाम्पल होतं इंटिग्रेशन x⁴n चं. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल डिस्कस करू. इंटिग्रेशन e⁻log x⁻e dx. एक लक्षात ठेवा मित्रांनो, आता हे जे एक्झाम्पल आहे ते e⁻x च्या फॉर्म मध्ये, बट आपण डायरेक्ट याला सॉल्व्ह नाही करू शकत, कारण हा लॉगरिथमिक टर्म आहे. तर आपल्याला इथे लॉगची एक प्रॉपर्टी काय करावं लागेल? इनिशियली यूज करावं लागेल. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेल, प्री रिक्वेजिट M1 मध्ये जेवढेही फॉर्म्युले तुमचे झालेले आहेत ते तुम्ही वन टाइम काय करून घ्या मित्रांनो? रिवाइज करून घ्या. जसं की आपण या टर्मला जर बघितलं तर आपण हिला फर्दर कसं लिहू शकतो परत? जसं की आपण म्हटलो की एक आपली प्रॉपर्टी लॉगची लॉगची प्रॉपर्टी काय आहे आपल्याकडे? मी इथे लिहितो आन्सर मध्ये, बाय प्रॉपर्टी ऑफ लॉग. काय प्रॉपर्टी मित्रांनो लॉगची? की e⁻log x⁻e ला आपण काय लिहू शकतो? डायरेक्टली x लिहू शकतो. तर मित्रांनो याला विसरू नका, ही तुमची डायरेक्टली प्रॉपर्टी होती, म्हणजे या टर्मच्या ऐवजी आपण डायरेक्टली काय लिहू शकतो? x लिहू शकतो. मग आपण या टर्मला काय लिहिणार? आपल्या जे i इज इक्वल टू आपल्याला जे फाइंड आउट करायचं होतं ते आता फर्दर काय होऊन जाणार? i इज इक्वल टू इंटिग्रेशन x dx. आपण या टर्मच्या ऐवजी या प्रॉपर्टीच्या रूल्स नुसार आपण राईट हँड साइडला आपला x होता म्हणून आपण ही व्हॅल्यू डायरेक्टली इथे पुट केली.
समजलं का मित्रांनो? ठीक आहे. तर आपण हिला याच्या एक्स रेस टू समथिंग, एक्स रेस टू काहीच नाही म्हणजे काय असेल, 1 असेल. तर या ठिकाणी काय होणार, एक्स रेस टू जर 1 असेल आणि dx, तर आपल्याला सिमिलरली जसं आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आता डिस्कस केला, आपला जो फॉर्म्युला फेमस तो म्हणजे कोणता, एक्स रेस टू एन काय असतो, एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन. या सिनारिओमध्ये एन कोण आहे मित्रांनो, या सिनारिओमध्ये एन आहे तुमचा 1. ठीक आहे. तर मग तुम्ही कसं लिहिणार याला, इंटिग्रेशन, आता इंटिग्रेशन निघून जाणार कारण की आपण डायरेक्ट इंटिग्रेशन सॉल्व्ह करतोय, इव्हॅल्युएट करतोय. तर आपलं काय होऊन जाणार इथे, एक्स रेस टू 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 प्लस सी. जेव्हा पण इंटिग्रेशनचं सिम्बॉल जाणार मित्रांनो, त्या टायमाला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला इथे कॉन्स्टंट काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. तर फायनली आपण याला काय लिहू शकतो, आय इज इक्वल टू एक्स रेस टू 2 अपॉन 2 प्लस सी. तर हे मित्रांनो तुमचा या लॉगरिथमिक टर्मचा हे फायनल आन्सर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ही टर्म दिसायला फार अवघड आहे, बट तेच आहे, तुमचे जेवढे जास्ती फॉर्म्युले रिवाइज केलेले असतील किंवा अंडरस्टँडिंग असतील, तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करणं काय जाणार आहे, सोपं जाणार. ते या पद्धतीने आपण हे सेकंड एक्झाम्पल संपवलंय. ठीक आहे मित्रांनो, तर आपलं थर्ड एक्झाम्पल आता आपण डिस्कस करूया. तर थर्ड एक्झाम्पल आहे मित्रांनो, इंटिग्रेशन ई रेस टू 2 log x dx. या एक्झाम्पलला मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आता डिस्कस करायचं आहे. तर मित्रांनो बघा, या एक्झाम्पल मध्ये जर आपण नीट बघितलं तर आपल्याला हा एक फॉर्म्युला दिसतो लॉगचा. कोणता फॉर्म्युला आहे मी परत सांगतो तुम्हाला. तुम्हाला आठवत असेल की लॉग लॉग एम रेस टू एन काय असतो मित्रांनो, एन लॉग एम असतो. काय असतो, एन लॉग एम असतो. आपल्याला ही टर्म बघा, ही या फॉर्म मध्ये दिसते. म्हणजे या ठिकाणी तुमचा एन कोण असेल, 2 लॉग एम काय तुमचा एक्स. तर आपण या टर्मला कसं लिहू शकतो, लॉग एम काय तुमचा, एम आहे एक्स आणि एन आहे तुमचा, जसं ॲज पर जर एन इथे बघितलं तुम्ही, हा तुमचा एम आहे, मी डायरेक्टली व्हॅल्यू याच्यात पुट करून दिली. तर मी याला कसं लिहिणार इथे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, ही टर्म लिहितो मी ॲज पर या टर्मच्या ऐवजी आता काय लिहिणार मी, ही टर्म लिहिणार. तर माझे फायनली आन्सर काय म्हणजे टर्म काय येऊन जाणार या ठिकाणी, लॉग एक्स स्क्वेअर dx. काय येणार, लॉग एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे. या ठिकाणी आपला काय पेंडिंग राहिला, ई, म्हणजे आपली टर्म झाली ई रेस टू लॉग एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग आपण याला फर्दर कसं सॉल्व्ह करणार, आय इज इक्वल टू, आपण या टर्मला परत काय लिहू शकतो मित्रांनो, तुम्हाला जर आठवत असेल, जर की ई रेस टू लॉग पी काय असतो मित्रांनो, पी असतो. काय असतो, पी असतो. ई रेस टू समथिंग, आता बघा जसं ई हा आहे तुमचा लॉग आहे, पी म्हणजे कोण आहे तुमचा एक्स स्क्वेअर, पण त्याला आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, पी ॲज इट इज लिहू शकतो. तर इथे आपण काय लिहिणार, इंटिग्रेशन पी ॲज इट इज, या ठिकाणी काय आहे, एक्स स्क्वेअर dx. हे फायनल झालं मित्रांनो. आपण याचं डायरेक्टली आता सिंपल इंटिग्रेशन काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. सिमिलरली हा तोच फॉर्म्युला आहे कोणता, एक्स रेस टू एन. काय असतो फॉर्म्युला परत, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कोणाचं, एक्स रेस टू एनचं. तर या ठिकाणी आपलं इंटिग्रेशनचं सिम्बॉल निघून जाणार. आता एक्स रेस टू एन म्हणजे कोण आहे मित्रांनो, या ठिकाणी 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 प्लस सी. कॉन्स्टंट येणार, इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे या ठिकाणी निघून जाणार. देन फायनली आपली टर्म काय होणार, एक्स रेस टू 3 डिवायडेड बाय 3 प्लस सी. हे मित्रांनो तुमचं फायनल काय असेल, इंटिग्रेशन असेल. तर बघा मित्रांनो परत एक सांगतो जसं की आपण याला काय लिहू शकतो, एन लॉग एमचा फॉर्म्युला हा एन लॉग एम काय असतो मित्रांनो, लॉग एम रेस टू एन असतो. सिमिलरली मी त्या टर्म मध्ये याला लिहून घेतलं. नंतरून आपल्याकडे एक फॉर्म्युला होता लॉग ई रेस टू लॉग पी, काय असतो मित्रांनो, पी असतो. म्हणजे या ठिकाणी पूर्ण लॉगची टर्म काय झाली, इलिमिनेट झाली. देन फायनली इथे काय आलं, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएक्स. देन आपण याला काय केलं, इंटिग्रेशन जसं की एक्स रेस टू एनचं एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी टाकून आपण याला काय केलं, सॉल्व्ह केलं. हे एक्झाम्पल
IMP एक्झाम्पल मध्ये नोट करून घ्या मित्रांनो, हे तुम्हाला क्लास टेस्टला किंवा फायनल एक्झामला येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं एक आपण एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत, ते आहे तुमचं रूटमध्ये. तर रूल्स ऑफ रूट्स तुम्हाला माहिती पाहिजे. या एक्झाम्पलमध्ये मी बरेच रूल्स ऑफ रूट्स पण तुमचे काय करणार आहेत, क्लिअर करणार आहे. जसं की एक्झाम्पल नंबर 4 असेल मित्रांनो तुमचं इंटिग्रेशन 3√x⁴ dx. ठीक आहे. या एक्झाम्पलला आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, आता डिस्कस करायचं आहे. तर मित्रांनो मी पहिले एक बेसिक तुम्हाला शिकवतो. लक्षात ठेवणार मित्रांनो, या ठिकाणी √x ला आपण काय लिहू शकतो मित्रांनो, x⁴ जर या ठिकाणी 3 असेल, √3 √x असेल, तर आपण लिहिणार इथे x⁴ अँड n असेल, या ठिकाणी √x असेल, तर आपण लिहिणार मित्रांनो x⁴n. तर मित्रांनो हे रूल्स ऑफ रूट्स आहेत, हे तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सिमिलरली ॲज पर या टर्मला मी कसं लिहिणार, आता लक्ष द्या एक मिनिट. ठीक आहे. तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन, हे x⁴ तसंच राहील मित्रांनो, होल ब्रॅकेट या ठिकाणी काय येऊन जाणार 1/3 dx. ठीक आहे. ॲज पर जसं की मी √3 ॲज अ कसं लिहिलं मी x⁴1/3 लिहिलं. ठीक आहे. दॅन पुढे मी याला कंटिन्यू करतो. I इज इक्वल टू इंटिग्रेशन, ही टर्म मित्रांनो याला मल्टिप्लायला, हा एक लॉज ऑफ इंडायसेस आहे. जसं की तुम्हाला सांगतो, x⁴n होल ब्रॅकेट m काय असतो मित्रांनो, x⁴nm असतो. ठीक आहे. x⁴ काय असतो, nm असतो. लक्षात ठेवा, हा एक लॉज ऑफ इंडायसेस आहे तुमचा. याच पर याच्यानुसार ही टर्म मी कसं लिहू शकतो, x⁴/3 dx. x⁴/3 प्लस x⁴/3 dx. मित्रांनो जर आता आपण बघितलं तर ही टर्म कोणती झाली तुमची, सिमिलरली x⁴n च्या फॉर्म मध्ये झाली. सिमिलरली आपण परत तोच फॉर्म्युला वापरणार. फॉर्म्युला कोणता आपला, x⁴n+1 डिवायडेड बाय n+1. हा फॉर्म्युला इथे मी एक्सप्लेन करतोय मित्रांनो. ठीक आहे. तर आपण याला या ठिकाणी काय करणार, यूज करणार. मग आपण काय लिहिणार, इज इक्वल टू I इंटिग्रेशन x⁴n काय तुमचा 4/3 प्लस 1 डिवायडेड बाय 4/3 प्लस 1. इथे लक्षात ठेवा मित्रांनो, आपण आता या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप केल्या आहे, म्हणजे आपलं इंटिग्रेशनचं सिम्बॉल येणार नाही. दॅन प्लस सी. आता आपण याला सॉल्व्ह करू मित्रांनो. तर I इज इक्वल टू, पहिले मी या टर्मला तुम्हाला इकडे सॉल्व्ह करून दाखवतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या ठिकाणी फ्रॅक्शन ज्या वेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला बेस सेम करावा लागतो. म्हणजे या टर्मला मी काय करणार, कसं सॉल्व्ह करणार, मी पहिले ही टर्म इकडे सॉल्व्ह करतो. तर 4/3 प्लस 1. लक्षात ठेवा मित्रांनो, मी बेस सेम म्हटलो. बेस सेम म्हणजे या 1च्या खाली काहीच नसेल, म्हणजे काय असेल 1 असेल. तर आपल्याला इथे काय करावं पाहिजे, 3 पाहिजे, कारण आपली एक साईड काय आहे 4/3. तर आपण काय करणार, या 1 ला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 3 करणार. म्हणजे टर्म काय होणार मित्रांनो, 4/3 प्लस 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार 3/3. तर आपली पूर्ण टर्म आपण याला आता ऍडिशन करू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो, बेस सेम नसेल तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन होत नाही. तर इथे फायनली आपण काय लिहू शकतो, 4 + 3 तुमचा आन्सर झालं 7 डिवायडेड बाय, बेस सेम असेल त्याला आपण एकच वेळेस लिहितो. म्हणजे ही टर्म काय झाली मित्रांनो 7/4. तर आपण या ठिकाणी लिहिणार x⁴7/3 डिवायडेड बाय, सिमिलरली याचं पण आन्सर काय येणार आहे मित्रांनो 7 डिवायडेड बाय 3 प्लस सी. आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, ही एक न्यूमरेटर आहे, हा डिनोमिनेटर आहे, हा न्यूमरेटर आहे. न्यूमरेटर गोज टू न्यूमरेटर. देन आपण फायनली I इज इक्वल टू कसं लिहिणार, या टर्मला मी असं फ्लिप केल्यानंतर मी इकडे लिहू शकतो 3/7 इंटू x⁴7 डिवाइडेड बाय 3 प्लस सी. तर हे आहे मित्रांनो तुमचं फायनल इंटिग्रेशन. यानंतरून आपण याला फर्दर सॉल्व्ह करू शकत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचे ते म्हणजे शिकलो रूल्स ऑफ रूट्स. तर मित्रांनो तुम्ही हे सगळे रूल्स ऑफ रूट्स काय करा, लक्षात ठेवा. हे पुढे पण तुम्हाला खूप कामात येतील. सिमिलरली या एक्झाम्पल मध्ये आपण हा एक लॉज ऑफ इंडायसेस पण डिस्कस केला. अँड
या एक्झाम्पलमध्ये आपण फ्रॅक्शन्स ॲडिशनचे कसे सॉल्व्ह केले जातात हे या ठिकाणी काय केलं, डिस्कस केलं. लक्षात ठेवा मित्रांनो, हे लेक्चर खूप बेसिक्स पासून घेतोय मी, म्हणून मी या ठिकाणी सर्व टर्म्स, सर्व कॉन्सेप्ट काय करतोय, क्लिअर करतोय. ठीक आहे, ओके. ठीक आहे मित्रांनो, तर आता 5th नंबरचा एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. 5th नंबरचा एक्झाम्पल असेल मित्रांनो, इंटिग्रेशन 7 raised to x into 9 raised to x dx. तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन. तर बघा मित्रांनो, या एक्झाम्पलला आपण फर्दर कसं सॉल्व्ह करू शकतो. याची पॉवर दोघं टर्म मल्टिप्लिकेशनला आहे आणि दोघांना पॉवर काय मित्रांनो सेम आहे. तर या टर्मला आपण कसं लिहू शकतो, सिम्पल आहे. एक ए टर्म आहे, ए रेस टू, समजा ए रेस टू एक्स असेल किंवा बी रेस टू पण काय असेल एक्स असेल, तर आपण काय लिहू शकतो, ए बी होल ब्रॅकेट रेस टू एक्स लिहू शकतो. म्हणजे हा एक्स या दोघं टर्मला काय मित्रांनो पॉवरला आहे. ठीक आहे. तर सिमिलरली आपण या ठिकाणी ॲज पर याच्यानुसार काय लिहू शकतो, 7 × 9 होल ब्रॅकेट रेस टू एक्स dx. ठीक आहे. देन आपण काय करणार, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, या ठिकाणी येणार 63, 7 9 जा 63 होल ब्रॅकेट रेस टू एक्स dx. आता बघा मित्रांनो, ही जर टर्म आपण बघितली तर या टर्मला बघून आपल्याला कोणता फॉर्म्युला समजतो मित्रांनो, ए रेस टू एक्स, इंटिग्रेशन ए रेस टू एक्स. काय असेल मित्रांनो, इंटिग्रेशन ए रेस टू एक्स. ए तुमची कोण टर्म आहे, 63, एक्स आहे तुमचा, आपल्याला dx याचं इंटिग्रेशन असेल मित्रांनो ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. तर आपल्याला काहीच नाही, हा फॉर्म्युला इथे काय करून द्यायचा आहे, पुट करून द्यायचा आहे. मग फायनली आपला आन्सर कसा होणार आहे, ए कोण आहे तुमचा 63 होल ब्रॅकेट रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए काय मित्रांनो तुमचा 63. मग आपण लिहून देणार या ठिकाणी 63 प्लस सी. हे आहे मित्रांनो तुमचं फायनल इंटिग्रेशन. याला आपण पुढे फर्दर काही सॉल्व्ह करू शकत नाही. तर मित्रांनो, हे आहे तुमचं 5th नंबरचं एक्झाम्पल.